शिरोळ नगर परिषद आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शासकीय कामे नागरिकांना सहज, जलद आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरामुळे शिरोळ शहर व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता कल्लेश्वर मंदिर हॉल शिरोळ येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये महसूल विभाग, नगरपालिका प्रशासन आणि विविध शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार, 7/12 उताऱ्यातील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8 उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, तुकडेबंदी, कायदेशीर संबंधित प्रकरणांचा निपटारा, घरपट्टी वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅग व PM किसान नोंदणी आदी अनेक महत्त्वाच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या। याचबरोबर जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता कर उतारे, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण, नोंदी, झोन दाखले, भाग नकाशे, बांधकाम परवाने, नळजोडणी, कर आकारणी तसेच व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र यासारख्या नगरपालिकेशी संबंधित सेवा देखील या शिबिरात देण्यात आल्या। विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करून नागरिकांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले। या कार्यक्रमास तहसीलदार अनिलकुमार हेळकर, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी निशिकांत प्रचंडराव, कृषी विभागीय अधिकारी झांबरे, तहसीलदार महसूल अधिकारी क्रांती पाटील, शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, सर्व नगरसेवक, नगरपालिकेच्या विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच शिरोळ शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेले हे महाराजस्व समाधान शिबिर अभियान नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून भविष्यातही अशा उपक्रमांमुळे शासकीय कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। तसेच शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या सुवर्णसंधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले। मराठी S न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।